मागच्या आठवड्यात मला वाटतं 31 ऑगस्टला पंतप्रधानांनी संसदेच्या विशेष अधिवेशनाची घोषणा केली आणि त्यानंतर वन नेशन वन इलेक्शनसाठी एका समितीचंही गठन केलं. ज्या समितीचे अध्यक्ष माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद असणार आहेत, ज्या समितीत फॉर्मर लीडर ऑफ ऑपोजिशन गुलाम नबी आझाद आहेत, पण सध्याचे LOP म्हणजे सध्याचे लीडर ऑफ ऑपोजिशन मल्लिकार्जुन खरगे मात्र नाही आहेत, ज्याचं काँग्रेसला अतीव दुःख झालेलं आहे. असो तर मुद्दा असा होता की नेमक्या याच दिवशी मुंबईत इंडी अलायन्सची बैठक सुरू होती. ती आपली पुरणपोळी, खोबऱ्याची वडी, कोथिंबीर वडी, मोदक, झुणका भाकरवाली. मागे मी जसं म्हणालो होतो की मीडिया अटेन्शन डायव्हर्ट करण्यात मोदीजींचा हात कोणीच धरू शकत नाही, याची झलक त्या दिवशी आपल्याला दिसली. सकाळपासून मुंबईतली ग्रेट इंडी अलायन्सची सर्कस TRP खेचत असताना अचानक मोदींच्या या घोषणेनं सगळा मीडिया फोकस डायव्हर्ट झाला. त्यानंतर त्याच विषयांवर डिबेट सुरू झाले. अगदी मुंबईतल्या त्या सर्कसीच्या कनाती बाहेरच म्हणजे ग्रँड हायातच्या बाहेर रस्त्यावरच चॅनल्सवाल्यांनी 2-2 एक्सपर्ट तातडीने बोलावून घेतले आणि चर्चा सुरू देखील केल्या. विषय हाच होता की या विशेष अधिवेशनात मोदीजी कोणता धमाका करणार. त्याबद्दलचं चर्चा थोड्याशा जुन्या होत आहेत. इतक्यात G20 परिषदेसाठी राष्ट्रपतींनी जी निमंत्रण पत्रिका धाडली त्यावर प्रेसिडेंट ऑफ भारत, त्यावरच्या प्रेसिडेंट ऑफ भारत या शब्दानं सगळीकडे एकच धमाल उडवली. विरोधकांच्या इंडी अलायन्सचं इंडिया हे नाव मोदींच्या उरात धडकी भरवून गेल्यानं देशाचं नाव आणि ही अलायन्स म्हणजे एकच होतं आहे जवळपास, म्हणजे इंडिया आणि इंडिया. हे पाहून मोदीजींनी देशाचं नावच बदललं, इंडियावरून भारत करून टाकलं. ही मुक्ताफळं अर्थात UPA मधल्या अतिशहाण्या नेत्यांची आहेत बरं. राष्ट्रपतींनी आपल्या निमंत्रणात फ्रॉम प्रेसिडेंट ऑफ भारत असं लिहिलं आणि झालं. सगळीकडे या चर्चा झडत आहेत की देशाचं नाव बदललं. कदाचित या नामांतरावर शिक्कामोर्तब करण्यासाठी मोदींनी संसदेचं हे विशेष अधिवेशन बोलावलेलं आहे. म्हणजे कशासाठी अधिवेशन होतं तर त्याचा एक काहीतरी निचरा झाला आहे, काहीतरी कारण सापडलं आहे. सोशल मीडियात तर खोचक पोस्टचा महापूर आला आहे. इंडिया अलायन्सला घाबरून देशाचं नावच बदललं. जर या आघाडीनं इंडियाऐवजी त्याचं नाव भारत केलं उद्या तर मोदी देशाचं नाव पुन्हा बदलणार का? आणि बदललंच तर काय भाजपा ठेवणार का? इंडियाचं भारत केलं तर देशातली गरिबी कमी होणार आहे का? आता अशी अनेक विधानं सोशल मीडियावर गोंधळ माजवत आहेत. याच गोंधळावर थोडासा प्रकाश टाकावा यासाठी आजचं विवेचन. मित्रो नमस्कार, मी प्रभाकर सूर्यवंशी आणि तुम्ही पाहत आहात आकार DG. खरं तर या देशाला प्राचीन काळापासून भारतवर्ष असं नामाभिधान आहेच. तसं असलं तरी मुघलांच्या शासनकाळात त्या देशाला हिंदुस्थान असं संबोधलं जायचं. तुम्हाला माहिती आहे, भारताच्या संविधानातल्या कलम 1 मध्ये शीर्षस्थानी हे लिहिलेलं आहे की या देशाचं नाव भारत आहे. इंडिया हे इंग्रजांच्या सोयीसाठी होतं म्हणून त्यांनी भारत आणि इंडिया अशी दोन्ही नावं या देशाची ओळख आहे असं सतत लोकांवर ठसवत आले ते. पण इंग्रज या देशावर मालक बनून राज्य करायला सुरुवात करेपर्यंत तरी या देशाला भारतवर्षच म्हटलं जात होतं, हिंदुस्थानही म्हटलं जात होतं. जसं इंडस रिव्हर, सिंधू नदीच्या तीरावरच्या संस्कृतीला हिंदू म्हणतात, तसं त्या नदीच्या उगमापासूनच्या परिसराला इंडिया म्हणायचं हे ब्रिटिशांनी ठरवलं. ब्रिटिश इंडिया हे या गुलाम देशाचं अधिकृत नाव होतं त्या काळी. ब्रिटिशांच्या पदरी जी काळ्या चॉकलेटी रंगाच्या सैनिकांची फौज होती जी ब्रिटिशांसाठी लढायची, त्या फौजेला ब्रिटिश इंडियन आर्मी म्हणत. हे सगळं आपण वाचून ऐकून आहोतच, इतिहासाच्या पुस्तकात वाचलंय. जगभरात ज्या एम्बेसीज आहेत त्याही इंडियन एम्बेसीज या नावाने ओळखल्या जातात. कारण भाषेच्या आडून भारताला किंवा हिंदूंच्या हिंदुस्थानाला इंडिया असं संबोधन आपल्याला अनिवार्य केलं गेलं होतं. या भूप्रदेशाचं नाव भारतवर्ष आहे, भारत आहे, हिंदुस्थान आहे, पण इंडिया नाही हे स्पष्ट असताना आणि गंमत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी असं नामांतर वगैरे केल्याचं कुठेही जाहीर न करता, कुठलाही GR वगैरे न काढता, केवळ राष्ट्रपतींच्या एका निमंत्रणावरच्या उल्लेखानं भारतातल्या अशिक्षित, अनपढ, गवार राजकारण्यांना पोटशूळ उठलाय की मोदी या देशाचं नाव बदलायला निघाले. मोदींना हरवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या एका शहाण्यानं चेहऱ्यावर प्रचंड कारुण्य आणून या देशाचं झालेलं हे अन्यायकारक नामांतर कसं चुकीचं आहे हे सांगण्याचा जो आटापिटा केला आहे ना, तो पाहण्यासारखा आहे. आता मी एकटाच का हसायला हवं ना ते बघून? तुम्ही पहा आणि तुम्ही हसा की. ऐसा क्यों किया जा रहा है? ऐसा कहा जा रहा है इसलिए किया जा रहा है क्योंकि इंडिया नाम का
कई सारी पार्टियों का एक अलायंस बना है जिसका नाम इंडिया है। तो अगर किसी पार्टियों का अलायंस इंडिया बन जाता है तो वो देश का नाम बदल देंगे। देश तो 140 करोड़ लोगों का है, किसी एक पार्टी का देश थोड़ी है। कल मान लीजिए इस इंडिया अलायंस ने अपना नाम बदल के भारत रख लिया, तो फिर भारत भी बदल देंगे। फिर क्या भारत का नाम बीजेपी रखेंगे या भारत का नाम फिर क्या रखेंगे? मान लो इंडिया अलायंस ने कल एक मीटिंग करके अपना नाम इंडिया से बदल के भारत रख लिया, तो क्या ये फिर भारत का नाम भारत बदल देंगे? ये क्या मजाक है? देश है भाई, देश इतने हजारों साल पुराना भारत देश है, इतनी बड़ी पुरानी संस्कृति है, इतना पुराना हमारा देश है, उसका नाम इसलिए केवल बदल के रखा जा रहा है क्योंकि इंडिया अलायंस बन गया और बीजेपी को ये लग रहा है कि थोड़े बहुत 4 वोट इनके कम हो जाएंगे इंडिया अलायंस बनने से, तो वोट कम हो जाएंगे इसलिए भारत का नाम बदल दो। ये तो देश के साथ गद्दारी है। तर हे असले विरोधक ज्यांना चिमटा न काढताही चुटकी लागते ते कळवळतात। मिस्टर इंडिया नावाचा एक सिनेमा आला होता 1985-86च्या दरम्यान, आणि त्यात एक दाखवलंय, गॅजेट दाखवलंय, जे हातात घातलं की ते परिधान करणारा जो माणूस असतो तो अदृश्य होतो। या सिनेमातला नायक अनिल कपूरही हे गॅजेट घालून अदृश्य होत खलनायकांना कसा चिमटे घ्यायचा आणि आजूबाजूला कोणी दिसत नसताना चिमटे कसे बसतायत हे न उमगणारे ते विलन कसे कळवळायचे हे पाहताना गंमत यायची पडद्यावर। त्या सिनेमातला तो प्रसंगच सध्या भारताच्या राजकारणात घडतोय की काय असं वाटायला लागलं। मोदींनी कुठलीच घोषणा केलेली नाहीये, कुठला GR काढलेला नाहीये इंडियाचं भारत केलं म्हणून, फक्त संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलंय आणि विरोधकांच्या कळपात उंदीर सोडून दिलाय। हा उंदीर जो काय धुमाकूळ घालू लागलाय ते पाहणं आणि अनुभवणं गमतीशीर आहे। मगाशी जो व्हिडिओ पाहिलात त्या व्हिडिओत श्रीमान केजरीवाल बोलण्याच्या ओघात कबूल करून गेलेत की या देशाचं नाव भारत आहे। मग मोदी काय बदलायला निघालेत बघा। ये क्या मजाक है? देश है भाई, देश इतने हजारों साल पुराना भारत देश है, इतनी बड़ी पुरानी संस्कृति है। काय बोलला ऐकलं? कितना पुराना हमारा भारत देश है, इतनी पुरानी हमारी संस्कृती है। अरे एका बाजूला तुम्ही मान्य करता की या देशाचं नाव भारत आहे, मग भारत नावाबद्दल काय एवढा का खळखळाट आहे ना तुम्हाला? चायला खोळ्याचा बाजार आहे सगळा। मोदींनी ना कुठला GR काढलाय, मगाशी म्हणाला कुठला फतवा काढलाय, पण संसदेच्या विशेष अधिवेशनात जो अनाकलनीय बॉम्ब गोळा पडणार आहे त्या संभाव्य भीतीने विरोधकांच्या पोटात गोळा आलेला आहे। त्यामुळे भरकटलेल्या सैरवैर झालेल्या विरोधकांना हे सुद्धा दिसेनासं किंवा समजेनासं झालंय की भारत हे नाव काय नवं नाहीये, की कुणाच्या बापजाद्याची जहागीरही नाहीये। भारत हेच या देशाचं अधिकृत नाव आहे, किमान 17व्या शतकाच्या उत्तरार्धापासून तरी। मग त्या नावाला बदलणं किंवा ते नाव नव्यानं देणं असं काहीच मोदी सरकारच्या मनात नसावं, कारण भारत हे या देशाचं नाव आहेच आहे, संविधानात लिहिलेलं आहे। मग उगाच कशाला मोदींच्या नावाने गळे काढताय ते लोक? खरोखरच चायला खोळ्यांचा बाजार नाही ऐकावा। आता तुम्ही एक उदाहरण घ्या, आपला शेजारचा देश नेपाळ, त्याचं नाव इंग्रजीत काय आहे? नेपाळ। पाकिस्तान, त्याचं नाव इंग्रजीत काय आहे? पाकिस्तान। बांगलादेश, त्याचं इंग्रजीत नाव बांगलादेशच। अगदी दूरवर्ष अमेरिकेचं घ्या, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, याला इंग्रजीतही तेच म्हणतात। अफगाणिस्तानलाही इंग्रजीत अफगाणिस्तानच म्हणतात। मग आमच्या भारताबाबत हा दुजाभाव का? भारतीय भाषेत बोलायचं, हिंदीत बोलायचं तर भारत आणि इंग्रजीत बोलायचं तर इंडिया। हा भेदभाव हा कुठेतरी कधीतरी संपवायला हवाच होता, आणि तो संपवण्याची गरज नाही आहे। आमच्या संविधानात लिहिलेलं आहे या देशाचं नाव भारत आहे। मित्र, तुम्हाला काय वाटतं या एकंदर ज्या परिस्थितीमध्ये ज्याचं सुतोवाच मोदींनी केलं नाहीये, या मोदी सरकारनं केलेलं नाहीये की आम्ही देशाचं नाव बदलतोय किंवा आपल्या संविधानातून इंडिया हे नावच काढून टाकतोय, पण आपोआप लोकांना जुलाब सुरू झालेत। आता हे जुलाबाचं कारण काय? पावसाळ्यात पाणी उकळून प्या असं सांगतात, कदाचित पाणी न उकळल्यामुळे हे जुलाब सुरू झालेत की काय, याच्यावर विचार करायला हवा। आणि तो विचार तुम्हीही करा आणि मला कमेंट्स करून नक्की कळवा। तुर्तास इथेच थांबतो, पण जर का आपल्या चॅनेलवरचे कंटेंट्स तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रपरिवारात शेअर करा। पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9। धन्यवाद, नमस्कार।